हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघत आहोत मिक्स सब्जी. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले, पाव किलो फ्लावर आणि एक मोठा बटाटा घेतला आहे. सर्व भाज्या व्यवस्थित चिरून घेऊया. भाज्या जास्त बारीक करायच्या नाहीत, मोठ्या मोठ्याच ठेवायच्या. बटाटा कापून स्वच्छ धुवून घ्यायचा. एक टोमॅटो घेतला, एक कांदा आणि एक मिरची आणि 2 लसूण पाकळ्या. सर्व साहित्य अगोदर तयार करून घ्यायचं, मग नंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत. एका कढईमध्ये थोडेसे जिरे टाकायचे, आपण चिरून घेतलेला कांदा, कढीपत्ता आणि सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता ते वाटण, मिरची आणि लसूणचं वाटण टाकले. कांदा लाल होई फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. टोमॅटो पटकन बारीक होईल म्हणून मीठ टाकायचं. जास्त वेळ परतत बसावं लागणार नाही. आता आपले सुके मसाले आहेत. लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला. तर छान तेल सुटेपर्यंत मसाले फ्राय करून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचा. तर थोडंसं पाणी टाकून एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. मसाले छान शिजतील. हे बघा, छान तेल पण सुटलं आहे. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये अगोदर वाटाणे टाकायचे आहेत. थोडंसं मिक्स केल्याच्यानंतर मग बटाटे टाकूया. फ्लावर आत्ताच टाकायचं नाही आहे, ते पुढे कळेलच. तर बटाटे आणि वाटाणे अगोदर शिजवून घ्यायचे थोडेसे. थोडेसे नरम झाल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये फ्लावर टाकायचे, कारण ते फ्लावर अगोदरच खूप जसं शिजून जाईल म्हणून साईडलाच ठेवायचं, नंतर टाकायचं. पाणी टाकून मस्त अशी ग्रेव्ही बनवायची. तर भाजी तयार करून घ्यायचं. आता फ्लावर टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खूप अशी छान भन्नाट ढाबा स्टाईल भाजी झाली होती. तुम्ही पण ह्याप्रकारे नक्की बनवून बघा. पाणी मी गरमच टाकले. हे बघा, छान अशी आपली भाजी तयार होते, बघू शकता. आपला बटाटा पण एकदम सॉफ्ट झालाय. तर काढून घेऊया. छान आपली आलू मटार गोबीची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.